तर भाजपच्या नेत्या स्नेहलता कोल्हेंचे पुत्र विवेक कोल्हेंनी काल शरद पवारांसोबत गाडीतून प्रवास केलेला आहे। कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचं विवेक कोल्हे यांनी म्हटलंय। तुर्तास भाजपामध्येच असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। कोल्हे ते आपल्या सोबत आहेत। काल त्यांनी त्यांच्या गाडीतून प्रवास केला आणि आता राजकीय प्रवास तुमचा शरद पवारांसोबत असणार आहे का पुढचा? नाही, राजकीय प्रवास हा काही एकाकी ठरवला जात नाही। तो कुटुंबातील सदस्य, कार्यकर्ते या सगळ्यांना विचारून त्या ठिकाणी अंतिम निर्णयावर येत असतो। परंतु कोपरगावकरांच्या मनामध्ये जे आहे ते आम्ही निर्णय घेऊ। आता अर्थात कोपरगावकरांच्या मनामध्ये आम्हाला जे दिसतंय ते परिवर्तनाचं वारं दिसतं आहे। तुतारी हातात घेण्याचा निर्णय कधी जाहीर करणार? नाही, घ्यायची का नाही हे अजून ठरलेलं नाही। त्याचा निर्णय जाहीर करायचा प्रश्नच येत नाही। आता कार्यकर्ते जो निर्णय घेत असतात त्याच्या अनुषंगाने आम्ही निर्णय घेत असतो। बिपिनदादा कोल्हे असतील किंवा माजी आमदार कोल्हेताई असतील, कुटुंबातील सदस्य आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून पुढची निर्णय घेण्यात येईल आणि पक्षश्रेष्ठींशी देखील तशा पद्धतीची चर्चा करूनच पुढचे तुर्तास आम्ही भाजपमध्ये आहोत, भाजपमध्येच आहात। मनोज गाडेकर, कोपरगाव, अहमदनगर।